संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार हा वाल्मिक कराडच असल्याचा उल्लेख सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात केलेला आहे। आरोपी नंबर 2 म्हणून विष्णू चाटेचा आरोपपत्रात उल्लेख आहे। 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबात वाल्मिक कराड विरुद्ध सबळ पुरावे मिळाल्याची माहिती मिळते। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या प्रकरणाचा आरोपपत्रात समावेश आहे। आरोपपत्रात एकूण 8 आरोपींच्या नावांचा समावेश आहे। या आरोपपत्राची कॉपीज ही 24 तास कडे आलेली आहे। पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराडच। सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात उल्लेख। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचं अखेर समोर आलंय। सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। खंडणीच्या वादातूनच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा उल्लेखही आरोपपत्रात आहे। वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड आहे। संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आहे। आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्याच खंडणीतून खून झाल्याचा आरोपपत्रात उल्लेख आहे। 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर वाल्मिक कराडवर चार्जशीट दाखल करण्यात आली। संतोष देशमुखांना मारहाण करताना सुदर्शन घुलेचा व्हिडिओ सीआयडीकडे आहे। खंडणी मागण्यावरनं आवादा कंपनी समोर भांडण झालं। संतोष देशमुख, सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांच्यात हाणामारी झाली। या हाणामारीनंतर संतोष देशमुखांचं अपहरण आणि त्यानंतर हत्या करण्यात आली। जयराम चाटेनं संतोष देशमुखांना व्हॉट्सअप कॉल केला आणि तोच मारहाणीचा पुरावा ठरलाय। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यावर लगेच गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाल्मिक कराड, विष्णू चाटेवर 11 तारखेला गुन्हा दाखल केलाय। 1 नंबरचा आरोपी आहे यांनी दहशत निर्माण केलेली, त्याचं एक गुंडांचा पूर्ण राजात झालेला तो। पण असे अनेक आणखी जवळजवळ 11 तालुके आमच्याकडे 11 तालुक्यात 11 त्याचे माणसं आहेत खाली नेमलेले की ज्यांनी त्या तालुक्यावर दहशत करायची। असे हे सर्वजण ही टोळी खाली एक तिथला प्रमुख तालुक्यात करून सांभाळायचा, अशी जवळजवळ 100 लोकांची टोळी या जिल्ह्यात आहे। पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे। आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की ही केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी। उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या ठिकाणी कोर्ट देईल। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपपत्रात कुणाची नावं आहेत त्यावरही एक नजर टाकूया। वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळेच मुख्य आरोपी म्हणून आरोपपत्रात नाव आहे, तर सिद्धार्थ सोनावणे आणि रणजित मुळेचं नाव आरोपपत्रातून वगळलंय। आम्ही पहिल्या दिवसापासून आरोप करत होतो की याचा मास्टर माइंड, याचा करता करविता हा वाल्मिक कराडच आहे पहिल्या दिवसापासून। कारण हे विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले हे बाकीचे सगळे प्यादे आहे। तो वापरून घेणारा आणि वापरणारा एकमेव व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड आणि त्याच्यामुळं वाल्मिक कराड हा 100% यातला मास्टर माइंड आहे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो। आणि आता चार्जशीटमध्ये पोलिसांनी सुद्धा त्याच्यावरती मोहर लावलेली आहे। पोलिसांनी जे आहे ज्या अर्थी त्यांच्यावर तो आरोप ठेवलेला आहे त्या अर्थी त्यांनी जो काही तपास केला त्या तपासामध्ये अनेक पुरावे वगैरे पोलिसांना निश्चितपणे भेटले असणार, त्यामुळे त्यांनी तो असा आरोप ठेवला। कारण त्यावेळेला कोर्टात केस चालते तेव्हा सगळ्यांची जी चिरफाड होत असते आणि त्यामुळे अतिशय बारकाईने पोलिसांना सुद्धा ज्या या संदर्भातला तपास करून नंतर जी आहे ती चार्जशीट दाखल करावी लागते। सीआयडीच्या आरोपपत्राबाबत पंकजा मुंडेंना विचारल्यानंतर त्या पत्रकारांवर भडकल्या। पुणे बलात्कारासंबंधित प्रश्न विचारा असं पंकजा मुंडेंनी पत्रकारांना म्हटलं। एक मिनिट, मी तुमच्या एक मिनिट थांबा, तुमच्या पुण्यात आहे मी। आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना? ते प्रश्न विचारा ना, मी पुण्यात आले। तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही। त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही? असे अनेक घटना, काल नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं, चाकूचा हल्ला करून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने। हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत।
आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू. आरोपपत्रात वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर अंजली दमानिया पुन्हा आक्रमक झाल्यात. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी दमानियांनी केली आहे. अशा माणसांकडनं, कराड सारख्या आणि धनंजय मुंडेंसारख्याकडनं आपण नैतिकतेची अपेक्षाच करू शकत नाही. म्हणून धनंजय मुंडे यांचा जर राजीनामा दिला, आजच्या आज दिला नाही, तर त्यांना बडतर्फ करावं अशी फडणवीसांकडे आणि अजित पवारांकडे करते की जरा जरी तुम्हाला आज लाज असेल आणि नैतिकता तर तुमच्याकडनं अपेक्षा करू शकत नाही आम्ही, आणि जर वाटत असेल की हे अतिशय निर्दयी कृत्य होतं तर आजच्या आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पाहिजे. सोमवारपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा आला नाही तर मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन की आपल्याला सगळ्यांना पेटून उठायला हवं. सीआयडीच्या आरोपपत्रातनं वाल्मिक कराड हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता वाल्मिक कराडचा पाय आणखीनच खोलात गेलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.